आज आपण बनवणार आहोत पेरी पेरी मखाना। आता मी इथे 100 ग्रॅम मखाने घेतले आहे। गॅस ऑन केला, कढई ठेवली, गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर 9 ते 10 मिनिट मी हे मखाने भाजून घेतलेले आहे। या पद्धतीने तोडल्यावर लगेच भुगा झाला की समजून घ्यायचं मखाने आपले चांगले भाजले गेलेले आहे। आता त्याच कढईत मखाने काढून घेऊन 2 चमचे तूप घातलेले आहे। तुम्ही बटर किंवा तेलही घालू शकता आवडीप्रमाणे। आता त्यामध्ये मी टाकलं आहे अर्धा चमचा मीठ आणि 4 चमचे पेरी पेरी मसाला। अर्धा लिंबू पिळायचा आहे। लो गॅस फ्लेमवर हे मिक्स करून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिट। नंतर आपण जे मखाने भाजून घेतले ते घालायचे आहे। छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। मखाने आपले छान मिक्स करून झालेले आहे। मसाला हा सर्वीकडे लागलेला आहे। आता आपण हे मखाने काढून घेऊया। 1 ते 2 मिनिटच आपल्याला हे परतायचे होते, कारण हे आपण आधीच चांगले भाजून घेतलेले होते। आता याप्रमाणे एका प्लेटमध्ये मखाने मी काढून घेतले, त्यावर पुन्हा थोडासा पेरी पेरी मसाला घातला। थंड झाल्यावर एका डब्यामध्ये स्टोर करून ठेवायचे व जेव्हा भूक लागेल तेव्हा संध्याकाळच्या स्नॅक्सला हे तुम्ही खाऊ शकता। बनवून बघा, खाऊन बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।